नमस्कार मित्रांनो, आकाशात घडणारी प्रत्येक खगोलीय घटना फक्त दृश्य नसते, ती आपल्या आयुष्याच्या पानांवरही काहीतरी नवीन लिहून जाते. चंद्रग्रहणानंतर सुरू होणारा हा काळ साधा नाही. हा तुमच्या विचारांचा, नात्यांचा, पैशांचा आणि नशिबाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. म्हणूनच आजची माहिती शेवटपर्यंत ऐकणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, चंद्रग्रहणानंतर तुमची उलटी गणती सुरू होईल आणि आता तुमच्या आयुष्यात शनी आणि राहूचा महाआरंभ सुरू होईल. आज रात्री 12 वाजल्यापासून या 9 मोठ्या भविष्यवाण्या तुमच्या जीवनात कोणत्याही परिस्थितीत सत्य ठरणार आहेत. कारण होळी आणि चंद्रग्रहणाचा प्रभाव तुमच्या कुंडलीवर आणि संपूर्ण ब्रह्मांडावर पडला आहे. त्याचा परिणाम आज रात्रीपासूनच तुम्हाला दिसू लागेल. तुमच्या पुढे हात जोडून विनंती करतो, या व्हिडिओला साधा समजण्याची चूक अजिबात करू नका. नाहीतर चंद्रग्रहणानंतर तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब शनी आणि राहूच्या मायाजालात अडकू शकता. तुम्हाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. वर्षाला सुरुवात होऊन फक्त 2 महिने झाले आहेत आणि या 2 महिन्यांतच तुमचे आयुष्य पूर्णपणे हादरले आहे. जे तुम्ही विचार केले होते ते झालेच नाही. उलट तुम्हाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. जे तुमच्याकडे होते तेही हातातून निसटले. उरलेल्या आनंदावरही कोणीतरी डल्ला मारला. पण मित्रांनो, चिंता करू नका. या चंद्रग्रहणानंतर शनी आणि राहूची थेट कृपा तुमच्या जीवनावर पडत आहे. हे भयंकर चंद्रग्रहण तुमच्यासाठी वरदान ठरत आहे. ज्या आनंदाची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती, तो आनंद आता तुमच्या हाती लागणार आहे. धनसंपत्ती हवी असेल, लग्न होत नसेल तर लग्न होईल, संतती सुख हवे असेल किंवा कुटुंबाचा आनंद हवा असेल, तुम्हाला सर्व काही मिळेल. कर्जातून मुक्ती, संकटातून सुटका आणि प्रत्येक ठिकाणी तुमचे नाव होईल. तुम्ही जेव्हा आजूबाजूला पाहता तेव्हा प्रत्येक जण आनंदी दिसतो, प्रगती करताना दिसतो. कोणी नवी गाडी घेतो, कोणी नवे घर बांधतो. कोणाची मुले प्रगती करत आहेत तर कोणी मोठ्या पदावर जात आहे. पण तुम्ही मात्र जिथे होता तिथेच आहात. तुमचे आयुष्य ओसाड पडले आहे. गेली 5-6 वर्षे तुमच्या डोळ्यात अश्रू येतात. रात्री झोप लागत नाही. मनात प्रश्न येतो, माझे आयुष्य असेच वाईट राहणार का? माझी स्वप्ने कधी पूर्ण होणार नाहीत का? पण मित्रांनो, आता ती वेळ आली आहे ज्याची तुम्ही जन्मोजन्मी वाट पाहत होता. हे चंद्रग्रहण तुम्हाला ते सर्व देण्यासाठी आले आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती. पण सावध राहणे खूप गरजेचे आहे. या चंद्रग्रहणानंतर तुमच्या आयुष्यात 10 मोठ्या आणि भयानक घटना घडू शकतात. त्यापासून वाचणे आवश्यक आहे. कारण शनी आणि राहू तुमच्यावर कृपादृष्टी ठेवून आहे, पण तुमची एक चूक न्यायदेवता शनीला तुमच्या विरुद्ध उभे करू शकते आणि राहू तुमच्यावर हावी होऊ शकतो. म्हणून या चंद्रग्रहणानंतर तुम्ही काय करावे, काय करू नये याची संपूर्ण माहिती देणार आहे. तसेच एक खास गुप्त उपाय सांगणार आहे. तो उपाय केल्यास तुमची जन्मोजन्मीची गरिबी आणि दुर्दैव संपेल. माता लक्ष्मीची कृपा अशी होईल की तुमच्या पुढील 7 पिढ्या सुखाने जगतील. 1500 वर्षांनंतर असा महासंयोग निर्माण झाला आहे. तुमच्या कुंडलीतील प्रत्येक ग्रह आता तुमच्यावर प्रसन्न होईल. जे कुलदेवता नाराज होते, जे पितृदेव रागावले होते, तेही आता प्रसन्न होतील. ते तुमचे जीवन सुखकर करतील. तुमच्या घरावर नवदेवतांची कृपाछाया राहील. काही दिवसांत चैत्र नवरात्रही सुरू होणार आहे, जे तुमच्यासाठी सोने पे सुहागा ठरेल. हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी वरदान आहेच, पण नवरात्र त्याहूनही अधिक शुभ आहे. आता मी सांगणार आहे की कोणत्या 10 मोठ्या भविष्यवाण्या तुमच्या आयुष्यात सत्य होणार आहेत आणि त्यापासून कसे वाचायचे. त्यानंतर काही आनंददायी बातम्याही देणार आहे. पण त्याआधी मला सांगा, तुम्ही शत्रूंमुळे त्रस्त आहात का? तुमची कामे शेवटच्या क्षणी बिघडतात का? यश मिळण्याच्या अगदी आधी अडथळे येतात का? अनेक वर्षांची मेहनत वाया जाते का?
जणू काही तुम्ही जेवण तयार करून तोंडात घालणार इतक्यात कोणी ते हिसकावून घेतो, असे तुमच्यासोबत होते का? जर असे होत असेल तर हे तुमच्या गुप्त शत्रूंचे कारस्थान असू शकते. मागील 5 ते 7 वर्षांपासून कोणीतरी तुमच्या प्रत्येक कामात अडथळे आणत आहे. तुमच्या प्रगतीला रोखत आहे. तुमच्या लक्ष्मीला बांधून ठेवत आहे. तुमच्या घरातील देवीदेवतांना बांधून ठेवले जात आहे. त्या शत्रूंमधूनही आज मी तुम्हाला मुक्त करणार आहे. तुम्हाला काहीच करायचे नाही. कुणाशी भांडायचे नाही. कुणाशी नाते तोडायचे नाही. कुणाशी वाद घालायचा नाही. फक्त एक गुप्त उपाय करायचा आहे. जो व्यक्ती तुम्हाला बर्बाद करत आहे, जो तुमच्या विरोधात डाव खेळत आहे, तोच व्यक्ती तुमच्यावर जीव ओवाळून टाकेल, हा माझा दावा आहे. म्हणून लक्षपूर्वक ऐका आणि त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा. आता त्या 10 मोठ्या आणि भयानक घटनांकडे वळूया. मित्रांनो, हे वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण होते आणि या चंद्रग्रहणाचा तुमच्या कुंडलीतील सर्वात मोठ्या ग्रहावर म्हणजे शनीवर स्पष्ट परिणाम झाला आहे. जो शनी आणि जो राहू तुम्हाला अनेक वर्षे रडवत होते, त्रास देत होते, तेच आता तुमचे जीवन सुधारतील. पण सर्वात मोठ्या घटनेसाठी तुम्हाला आतापासून तयार राहावे लागेल. कारण आज रात्री तुम्हाला मोठ्या अग्निपरीक्षेतून जावे लागू शकते. थोडीशी सावधगिरी बाळगली तर तुम्ही या मोठ्या घटनांपासून सहज वाचू शकता. ग्रहणानंतरच्या रात्री सर्वात पहिला परिणाम नातेसंबंधांवर होईल. लहान सहान गोष्टींवरून मोठे वाद होऊ शकतात. तुमची पत्नी, तुमचा जोडीदार, आईवडील, मुले हे सगळे तुमच्या विरोधात असल्यासारखे वाटेल. तुम्हाला असे जाणवेल की संपूर्ण जगच तुमच्या विरोधात आहे. तुमचे प्रत्येक निर्णय नाकारले जातील. कारण चंद्र हा मन आणि भावनांचा स्वामी आहे. ग्रहणानंतरचा परिणाम थेट तुमच्या मनावर, भावनांवर आणि आजूबाजूच्या लोकांच्या भावनांवर होईल. त्यामुळे संशय वाढेल. तुमचे आपले लोक तुमच्यावर संशय घेतील आणि तुम्हीही त्यांच्यावर संशय घ्याल. तुम्ही जोडीदारावर, मुलांवर शंका घ्यायला लागाल. तुम्ही भ्रमात जगायला लागाल. गैरसमज वाढतील. जर हे वेळेत सुधारले नाही तर कुटुंबात दुरावा निर्माण होऊ शकतो. नात्यांमध्ये फूट पडू शकते. नाती ही जन्मोजन्मीची असतात, पण एकदा त्यात गाठ पडली तर ती सोडवणे कठीण जाते. म्हणून अशी चूक करू नका. हा परिणाम ग्रहणाचा आहे आणि तो लवकरात लवकर कमी करणे गरजेचे आहे. काय करायचे, बचाव कसा करायचा? ग्रहण संपल्यानंतर 11 दिवस कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तुम्ही भ्रमात असाल आणि चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असेल. त्यामुळे 11 दिवस कोणतीही मोठी खरेदी करू नका. घाईघाईत काहीही घरी आणू नका. रागात कोणालाही उत्तर देऊ नका. उपाय काय? कोणत्याही कुत्र्याला गूळ लावलेली पोळी खाऊ घाला. ग्रहणानंतर 2-3 दिवसांनी कधीही खाऊ घालू शकता. आता पुढील मोठी भविष्यवाणी. ग्रहणाचा थेट परिणाम तुमच्या उत्पन्नावर होईल. पैसा येईल पण टिकणार नाही. अचानक खर्च वाढतील. कधी रुग्णालयात खर्च करावा लागेल, कधी घराच्या दुरुस्तीत. अनावश्यक खर्च वाढतील. ग्रहणानंतर तुमची मानसिकता अशी होईल की तुम्हाला सतत काहीतरी खरेदी करावेसे वाटेल. तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च कराल. काही अशा ठिकाणी गुंतवणूक कराल जिथे करायची इच्छा नसते. चुकीचे निर्णय घेऊ शकता, जसे शेअर मार्केट, सट्टा, जुगार यामध्ये पैसा गुंतवू शकता. त्यामुळे पैसा हातातून निसटेल. कारण ग्रहणानंतर राहू भ्रम निर्माण करेल आणि चुकीची गुंतवणूक करवेल. यापासून वाचण्यासाठीचा उपाय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. पण आता पुढील घटनांकडे वळतो. तुम्हाला तुमच्या या खर्च करण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवावेच लागेल. आता पुढील घटनेकडे वळूया. तुम्ही अनेक वर्षांपासून एखादे जुने गुपित लपवून ठेवले आहे. एखादी गोष्ट जी तुम्ही वर्षानुवर्षे मनात दाबून ठेवली आहे. आपल्या जवळच्या लोकांपासून, आपल्या जीवनसाथीपासून जी गोष्ट लपवली आहे ती आता त्यांच्या समोर येणार आहे. कदाचित तुम्ही अनेक वर्षांपूर्वी एखादे रहस्य लपवले असेल किंवा एखादी गोष्ट सांगितली नसेल. ती गोष्ट अचानक उघड होऊ शकते. नात्यांमध्ये दडलेल्या गोष्टी,
तुमच्या व्यवसायातील किंवा नोकरीतील राजकारण, कुटुंबातील एखादे गुपित काहीही समोर येऊ शकते. किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींबद्दल एखादी गुप्त गोष्ट तुमच्यासमोरही येऊ शकते. उदाहरणार्थ, तुमच्या मुलाने काही चुकीचे कृत्य केले असेल जे तुम्हाला अद्याप माहिती नव्हते. पण आता ती गोष्ट समजेल आणि त्याचा तुमच्या मनावर खोल परिणाम होईल. हे सत्य कडू असेल आणि तुम्हाला हादरवून टाकेल. म्हणून मित्रांनो, तुम्हाला तयार राहावे लागेल. आता पुढे नीट ऐका. यानंतर आनंदाच्या गोष्टीही सांगणार आहे, पण आधी या घटनांबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. कारण ग्रहणाचा थेट परिणाम तुमच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींवर होत आहे. तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही त्यापासून वाचू शकता. आता पुढील गोष्ट, मानसिक अस्वस्थता आणि अनिद्रा. तुम्हाला रात्री झोप येणार नाही. मनात सतत विचार येतील, माझ्यासोबत काय घडत आहे? मला शांतता का मिळत नाही? तुमची झोप तुटेल. विचित्र स्वप्ने पडू शकतात. स्वप्नात तुम्हाला तुमचे दिवंगत पूर्वज किंवा पितर दिसू शकतात. काही भयावह दृश्ये दिसू शकतात. तुमचे मन खूप डळमळीत होईल. तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता. चिंता अचानक वाढेल. उदाहरणार्थ, तुमचे 10 रुपयांचे नाणे हरवले तर तुम्ही त्याची फारशी चिंता करत नाही. कारण तुमची रोजची कमाई किमान 1000 रुपये असेल. पण आता परिस्थिती अशी होईल की तुम्ही 1 रुपयाचीही चिंता कराल. अनेक दिवस विचार करत राहाल, माझे पैसे कुठे गेले? लहान सहान गोष्टींचीही चिंता वाढेल. कारण चंद्र हा मनाचा स्वामी आहे आणि ग्रहण त्याची अस्थिरता वाढवते. म्हणजेच ग्रहण तुमच्या मनाची स्थिरता ढासळवेल. त्यामुळे मानसिक अस्वस्थता, भविष्याची चिंता, कुटुंबाची चिंता, उद्या काय होईल, परवा काय होईल, अशा विचारांनी तुम्ही त्रस्त व्हाल. आजूबाजूचे वातावरण तुम्हाला घाबरवेल. देशविदेशात काय चालले आहे, समाजात काय घडत आहे, याचाही परिणाम तुमच्या मनावर होईल. साधारणपणे शेजारी भांडण झाले तर तुम्हाला काही फरक पडत नाही. पण आता दुसऱ्या भागात भांडण झाले तरी त्याचा परिणाम तुमच्यावर होईल. कारण मानसिक अस्थिरता वाढेल. याचा उपायही सांगणार आहे. तुमचे मन कसे स्थिर करायचे ते पुढे सांगतो. तसेच जवळच्या नातेवाईकांकडून किंवा जवळच्या मित्राकडून फसवणूक होऊ शकते. ज्याला तुम्ही आपला समजता तोच तुमच्या पाठीमागून वार करू शकतो. म्हणून ग्रहणानंतर किमान 15 दिवस सावध राहा. कोणावरही डोळेझाक करून विश्वास ठेवू नका. कारण याचा परिणाम तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर होईल आणि जे तुम्हाला आपले वाटतात तेच तुमच्या विरोधात जाऊ शकतात. राहूचा प्रभाव भ्रम निर्माण करतो. खोटे चेहरे खरे वाटू लागतात. आणि हा भ्रम आता तुटणार आहे. मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. या काळात म्हणजे ग्रहणानंतर किमान 15 दिवस तुमची कोणतीही गुप्त गोष्ट कुणालाही सांगू नका. कुटुंबातही नाही, अगदी जवळच्या व्यक्तीलाही नाही. उद्या काय करणार आहात, परवा काय करणार आहात, तुम्ही काय केले आहे हेही कुणाला सांगू नका. जर सांगितले तर मोठा धोका मिळू शकतो. पुढील गोष्ट, तुमच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होऊ शकतो. ही छोटी गोष्ट नाही. जुना आजार पुन्हा डोकेवर काढू शकतो. विशेषतः पोटाशी संबंधित आजार, छातीचे त्रास किंवा मानसिक तणावाशी संबंधित समस्या पुन्हा वाढू शकतात. कारण चंद्र शरीरातील द्रव तत्वाशी संबंधित आहे आणि ग्रहण त्याचे संतुलन बिघडवते. त्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. म्हणून ग्रहणानंतर किमान 7 दिवस हलका आहार घ्या, जास्त पाणी प्या आणि शेवटी सांगितलेला उपाय नक्की करा. जास्त विचार करू नका. आता पुढील गोष्ट, हे ग्रहण तुम्हाला झोपेतून जागे करण्यासाठी आले आहे. तुम्ही अनेक वर्षे भ्रमात जगत होतात, तो भ्रम आता तुटणार आहे. सत्य तुमच्यासमोर येईल. तुमच्या घरातील रहस्येही उघड होतील. तुम्ही प्रत्यक्षात कोण आहात हे तुम्हाला कळेल. कडवे सत्य समोर येईल. ज्या मार्गावर तुम्ही चालत होतात तो चुकीचा आहे हे लक्षात येईल. एखाद्या नात्यातून, व्यवसायातून किंवा मैत्रीतून तुमचा मोहभंग होऊ शकतो. भ्रम दूर होईल आणि सत्य दिसेल. मित्रांनो, अहंकार सोडा आणि जे सत्य आहे ते स्वीकारा.
या मोठ्या घटना आहेत आणि त्यापासून सावध राहणे गरजेचे आहे. आणखी एक गोष्ट, या काळात तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत काही वाईट घडू शकते. ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम करता त्याच्यासोबत काही अनपेक्षित घडू शकते आणि त्याचा परिणाम तुमच्यावर होईल. तुम्ही आतून खचू शकता, पण मजबूत राहावे लागेल. ही घटना टाळता येऊ शकते. आता आनंदाच्या गोष्टींकडे वळूया. ग्रहणानंतर कोणत्या आनंदाच्या गोष्टी मिळतील ते ऐका. काय करावे, काय करू नये, सर्व सांगतो आणि मग उपायाकडे जाऊया. ग्रहणानंतरचे 20 ते 25 दिवस तुमच्यासाठी खूप खास आणि निर्णायक असतील. जे तुम्ही आयुष्यात कधी कमावले नाही, जे सुख कधी अनुभवले नाही, ते सुख आणि ती कमाई तुम्हाला मिळू शकते. म्हणून तयार राहा. या काळात आळस करू नका. जो आळशीपणा करेल तो आयुष्यभर संघर्ष करत राहील. ग्रहणानंतर सर्वात आधी तुमची विचारसरणी बदलावी लागेल. मनात ठरवा, मी सर्व काही मिळवू शकतो. जर तुम्ही नकारात्मक विचार केला, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्या आयुष्यात दुःख आहे, असे सतत म्हणत राहिलात, तर वाईट गोष्टी वाढतील. पण जर तुम्ही विचार केला की माझ्याकडे जे आहे तेही चांगले आहे आणि मी आणखी कमवेन, आणखी मिळवेन, आणखी आनंद मिळवेन, तर तुमच्या आयुष्यात अधिक आनंद आणि अधिक धन येईल. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. सगळे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. म्हणून तुमची विचारसरणी योग्य करा. म्हणून तुमची विचारसरणी सुधारून घ्या, कारण ग्रहणानंतर तुम्ही जे विचार कराल ते तुमच्यासोबत घडू लागेल. जर तुम्ही विचार केला की मी नवीन घर बांधेन, तर तुम्ही घर बांधाल. जर तुम्ही विचार केला की मी नवीन गाडी घेईन, तर तुम्ही गाडी घ्याल. मित्रांनो, अनेक वर्षांनंतर तुमच्या आयुष्यात ज्याची तुम्ही वाट पाहत होता ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. मग ते नाते असो, पैसा असो किंवा एखादी व्यक्ती, तुम्हाला ते मिळेल. ज्या पैशाची तुम्ही वाट पाहत होता, ज्या व्यक्तीची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता, ती व्यक्ती आणि तो पैसा तुम्हाला मिळेल. तुमच्या आयुष्यात ज्या परिणामाची तुम्ही अपेक्षा करत होता तो परिणाम या ग्रहणानंतर मिळेल. पण तुम्हाला काय करायचे? ग्रहणानंतर 7 दिवस शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करायचे. 7 दिवस सत अर्पण करायचे आणि मनातली इच्छा मागायची. तुमचे नवग्रह, कुलदेवता तुम्हाला ती इच्छा पूर्ण करण्यास मदत करतील. आता पुढील गोष्ट, ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलणे बंद केले होते, ज्या व्यक्तीशी नाते तोडले होते, तीच व्यक्ती अचानक तुम्हाला आठवेल. तिच्या मनात तुमच्याबद्दल भावना जागृत होतील. ती व्यक्ती माफी मागेल, तुमच्यासमोर रडेल, तुम्हाला मिठी मारील आणि मनावरील ओझे हलके होईल. चंद्र हा भावनांचा स्वामी आहे आणि ग्रहणानंतर भावना स्वच्छ होतात. जर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत यायची इच्छा व्यक्त करत असेल तर तुम्ही तिला परत येऊ देऊ शकता. पण सावधगिरी बाळगा. पुढील गोष्ट, या ग्रहणानंतर एक नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल, जी आजवर पूर्णपणे अनोळखी होती. तिच्याशी तुमचे आधी काहीही नाते नव्हते. पण ती व्यक्ती आयुष्यात आल्यावर तुमच्यात एक वेगळे नाते निर्माण होईल. त्या व्यक्तीच्या येण्याने तुमचे निर्णय योग्य ठरतील. तुमच्या आयुष्यात वेगळीच आनंदाची लाट येईल. धनवृद्धी होईल. नकारात्मकता दूर होईल. कदाचित ती व्यक्ती लक्ष्मीचे रूप असेल किंवा नारायणाचे रूप असेल. म्हणून अशी व्यक्ती आयुष्यात आली तर तिला नाराज करू नका. ती अनोळखी असली तरी तिच्यावर विश्वास ठेवू शकता. पुढील गोष्ट, जुना आजार कमी होऊ लागेल. ग्रहणानंतर तुमचे रिपोर्ट चांगले येतील. औषधे कमी होतील. डॉक्टरही म्हणतील की तुम्ही पूर्णपणे बरे झाला आहात. त्या आनंदाने तुमच्या डोळ्यात पाणी येईल. करिअरमध्ये अचानक वाढ होईल. वर्षानुवर्षांची मेहनत एका दिवसात फळ देईल. प्रमोशन मिळू शकते. पुश्तैनी मालमत्तेचा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. बॉसच्या नजरेत मान वाढेल. लोक म्हणतील तुझे नशीब खुलले आहे. घर किंवा वाहनाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आता उपाय लक्षात ठेवा. पुढील 7 दिवस कुणाचेही मन दुखवू नका. कुणाला रडवू नका. कोणत्याही जीवाला त्रास देऊ नका. जर तसे केले तर आयुष्यभर अडचणी येऊ शकतात. उपाय,
सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करा, स्वच्छ कपडे घाला. तांब्याच्या लोट्यात शुद्ध पाणी घ्या, त्यात थोडे कच्चे दूध आणि एक चिमूट गंगाजल मिसळा. शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करा आणि सोमेश्वर नमः हा मंत्र 108 वेळा जपा. चंद्र मनाचे प्रतीक आहे आणि भगवान शिव चंद्राला मस्तकावर धारण करतात. त्यामुळे शिवाला जल अर्पण केल्याने चंद्राची अशांती शांत होते. हा उपाय 7 दिवस करा. तसेच शक्य असल्यास चांदीचा एखादा छोटा तुकडा आपल्या जवळ ठेवा. चांदी चंद्राशी संबंधित आहे. तसेच तांदळाचे दान करा. शक्य तितके तांदूळ दान करा. ग्रहणानंतर तुम्ही कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तीला तांदूळ दान करू शकता किंवा तांदूळ शिजवून थेट भोजनाच्या स्वरूपात देऊ शकता. मित्रांनो, चंद्रग्रहणानंतर तुमच्या आयुष्यात जो प्रभाव पडणार आहे त्याबद्दल गुरुजींनी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. पुढील 7 दिवस मोठा धोका असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे सावध राहा. उपायही सांगितला आहे आणि काळजी कशी घ्यायची तेही सांगितले आहे. लक्षात ठेवा, ग्रह बदलतात तेव्हा परिस्थिती बदलते, पण नशीब बदलते तेव्हा विचार बदललेले असतात. श्रद्धा ठेवा, मन स्थिर ठेवा आणि योग्य कृती करा. येणारा काळ तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही, तर तुम्हाला उंचावर नेण्यासाठी आहे. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. धन्यवाद. ओम नमः शिवाय.